स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. बारू 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 आंघोळ करतेस का बाळा? बारू 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 इकडं पण नाही पूर्वी कुठं गेली? भया भया उठ, 8 वाजले, उठायचं नाही का? उठ. काय आहे? अरे बारू कुठे दिसना गेली? असं नाही तर कुठं तरी. अरे सगळीकडे बघितलं, कुठंच नाहीये ती. अगं मग खेळायला गेली असन बाहेर. एवढ्या सकाळी सकाळी कुणी खेळतं का? अगं मग क्लासला गेली असन. पण मला असं न सांगता कधी गेली नाही ती बाहेर. जाती कधी कधी. जाऊ दे, तुझ्यासोबत बोलून तर काय फायदाच नाही, कारण की तुला तर तिची काय काळजीच नाहीये. भया 9 वाजले, बारू अजून नाही आली. अगं येत असेल आई, एवढं का टेन्शन घ्यायला लागलीस तू? काय माहिती आज काय झालंय तुला? पण ती असं न सांगता कधीच कुठे जात नाही. अगं आई आता ती मोठी व्हायला लागली, आता तिला सगळं कळतंय काय करायचं काय नाही करायचं ते. पण मला आता लय भीती वाटायला लागली. त्याच्यात भीती वाटायचं काय? येत असेल ती रस्त्यात असेल. आणि हा मी आता बँकेत जातोय आणि जात जाता ती राशनची चिठ्ठी आहे ना ती मला दे, जात जाता दुकानदाराला देतो. ठीक आहे? आणि टेन्शन नको घेऊ, येईल बारकी. भया आलास तू? बारकीचा अजून काय पत्ता नाही. काय आतापर्यंत बारकीला यायला पाहिजे होतं. शाळेला कुठे गेली असं माझी पोरगी? काही झालं तर नसेल ना तिला? काय काय कसं पण बोलायला लागली तू? इधर मी जरा चौकशी करून येतो आणि टेन्शन नको घेऊ, येईल बारकी. ठीक आहे? ए बाळा, बोला ना दादा. आज ट्युशनला नाही गेली? नाही, आज ट्युशनला सुट्टी होती. काय सुट्टी होती? हो. बरं ठीक आहे, तू बारूला पाहिलंस? नाही दादा. बरं ठीक आहे, तू जा. हो ताई, बारकीला पाहिलं का? नाही. भया काय पत्ता लागला बारकीचा? सगळीकडे बघितलं, सगळ्यांना विचारलं, कोणाला काही माहितच नाही बारकीविषयी. काय माहित कुठे गेली, कुठे गेली असं माझी पोरगी? काय करायचं? सर, पोरीची डिटेल लोकल थाण्यामध्ये पाठवलेली आहे, कळल. कधी गायब झाली पोरगी? आज सकाळपासून दिसत नाहीये सर. वय काय होत तिचं? 13 वर्षाची. मुलीचे तुम्ही कोण लागता? मी तिचा मामा. मी तिची आजी. कधीपासून राहते तुमच्याकडे? लहानपणापासून आहे सर. तिची आई कुठे आहे? आई नाहीये सर तिला. आमच्याशिवाय दुसरं कुणीच नाहीये तिचं. तुमचे मिस्टर कुठे आहेत? ते बाहेर राज्यात कामाला असतात. या सगळ्या मॅटर विषयी त्यांना कळवलं ना का? नाही सर अजून. का? कशाला उगाच त्यांना पण टेन्शन द्यावं म्हणून नाही सांगितलं. बर. काय वाटतं शारदा, काय झालं असेल? काय समजत नाहीये सर. पोरीचं अचानक गायब होणं, ते पण 12 ते 6च्या मध्ये. असं तर नाही की पोरगी स्वतःच. काय बोलता शारदाबाई, लेकरू येते. सॉरी सर. शारदाबाई एक काम करा, हे जे बारकीचा मामा आणि आजोबा जे आहेत ना, जे की बाहेर राज्यात काम करतात, त्यांची डिटेल काढा. कुठे जातात, काय करतात, त्यांचा ऑफिस टाइम काय, कुणाशी भेटतात, त्यांचे नाद काय, ए टू झेड सगळी माहिती काढा. ओके सर. आणि अजून एक, हे बारकीच्याकडे जेवढे पण लोक येतात ना, दूधवाला, पेपरवाला, वॉचमॅन, हाऊसकीपिंग, शेजारी पाजारी, त्यांचे मित्र, सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना विचारपूस करायची. ओके सर. जय हिंद. नाव काय तुमचं? बाबू. तुम्ही बारकीला ओळखता? बारकी लय ओळखी तुझी लय कोणी पुरगी आहे आणि हुशार बी आहे.
एकच सवय चेष्टा करायची. मग काका कसे आहेत? एकदम झकास. काय हो काका, आजकाल तुमच्या दुधामध्ये तर लयच पाणी येईल. काय बोलत नाही त्याचा अर्थ असा नाही की काय बोलू शकत नाहीत. अगं बोरी 5 वर्षापासून धंदा करतोय. आईच्या ना आतापर्यंत एका बी कस्टमर कंप्लेंट केली नाही की तुझ्या दुधात पाणी आहे म्हणून. अहो काका, तुम्ही तर सिरियसच झाला. मी तर मजाक करू लागले की. कधीपासून न्यूजपेपर टाकता? यही कुछ 1 साल हो गया. या फॅमिली विषयी काय माहिती आहे तुम्हाला? अम्मा कसम कुछ नहीं जानते इस फैमिली के बारे में. हम सिर्फ एक काम करते हैं, बेल बजाते हैं, पेपर डालते हैं, आगे निकल जाते हैं. शॉट लागे लो, कमालिया. या बिल्डिंगचे सीसीटीव्ही का बंद आहेत? सर त्या दिवशी ती अवकाळी पाऊस झाला होता ना, तर त्याच्यामध्ये तो शॉर्ट सर्किट झाला, त्याच्यामुळे ते कॅमेरे बंद पडलेत. म्हणजे काम चालू आहे सर, 2 दिवसात नीट होते. बारकीला ओळखता का? बारकीला ओळखतो की सर. वॉचमॅन काका कसे आहात? मस्त. तू कशी? मी पण 1 नंबर. चॉकलेट खाणार? हो नक्कीच. हे घ्या. थँक्यू बाळा. दगड? उल्लू बनाया बड़ा मजा आया, उल्लू बनाया बड़ा मजा आया. काय करता आपण? मी एक यूट्यूबर आहे. हॅलो गाईज, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. बस 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 बस. बारकीला ओळखता? हो. तर हॅलो गाईज, मी आलेली आहे पार्किंग मध्ये. दीदी मला पण युट्यूबर बनायचंय. तू मला ब्लॉग बनवायला शिकवशील? हो नक्कीच. तर गाईज, ही माझी मैत्रीण आहे आणि हिला शिकायची आहे व्लॉगिंग. तर चला शिकूया. मग मी तिला व्लॉग बनायला शिकवलं. तुम्ही जाऊ शकता. काय सर, एवढी पूछताछ बिछताछ केली आणि आपल्या हाती काय लागलं? घंटा. आपण एक गोष्ट तर कन्फर्म झाली की पोरगी कन्फर्म रात्री 12 ते 6च्या मध्येच गायब झाली. आणि त्यांच्या परिवारासोबत ना कोणाची दुश्मनी आहे ना कोणासोबत भांडण. म्हणजे याचा अर्थ घरातलंच कुणीतरी. करेक्ट. शारदाबाई, हे बारकीचा आजोबा आणि त्याच्या मामाची डिटेल आली? 1 मिनिट सर. अरे डोंगरे, डिटेल आली का? बोल पोरगी कुठे आहे? बोल कुठे आहे पोरगी? कुठे गायब केलं तिला? मला काय माहिती, मी कशाला गायब करू? आणि तिला शोधायचं तुमचं काम आहे, माझं नाही. उलटं बोल. मॅडम, पैसे नव्हतं कुत्रे. अहो मला खरंच माहित नाही मॅडम. होय, जे काय तुझं नाव असेल खरं खरं सांग. पोरगी कुठे आहे? अहो सर खरं बोलतोय हो सर. अहो, मी कशाला तिला गायब करू? माझी भाची आहे ती. आम्हाला तुझ्याविषयी सगळं कळलंय. बारकी तुझ्या बहिणीची मुलगी होती म्हणून ती तुला तुझ्यावर वच वाटायची, म्हणून तो तिला सारखाच मारायचा, हाणायचा, त्रास द्यायचा. तुला माहितीये ती किती दुःखी राहायची. शेवटचं विचारतोय, बारकी कुठे आहे? अहो सर तुम्हाला किती वेळ सांगू की मी तिला गायब नाही केलं. शारदाबाई, घेऊन चला. चल, आता जेल मध्ये बघते तुला. चल. अहो सर मी खरंच काय नाही केलं. हो, अहो मॅडम, सर sorry. सर सर, माझं पोरग असं काही करूच शकत नाही हो. त्याला सोडा हो. त्यांनी काहीच नाही. त्यांनी काय केले नाही केले ते सगळं कोर्ट मध्ये खेळेल. कळलं ना? चल रे. हे काय चाललंय? काय प्रकार आहे? चायची किटकिट. सर आपल्यासोबत तर मोय झाला. कुठं होता तुम्ही? सर मी पिकनिकला गेले होते. मग कुणाला सांगून जाता येत नाही? सांगितलं तर होतं कुणाला? मामाला. मला कधी सांगितलं होतं? काल संध्याकाळी सांगितलं होतं ना, पबजी खेळत असताना. मामा ऐक ना, उद्या माझ्या शाळेची पिकनिक चालली, तर मी जाऊ? थँक्यू मामा. थोडं मुलांकडे पण लक्ष ठेवा. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही बारकीला मारहाण करत होतात, त्रास देत होतात का? अहो सर त्या दिवशी ना घरात चोरी केली होती म्हणून दिले होते 2-4 राखून. आणि एवढंच नाही तर अभ्यास सोडून बाहेर खेळायला जाते. आणि त्यासाठी थोडं कान पकडून आणलं तर काय, मग आता त्यात बी चुकलं का आमचं? बरं बारू,
तुम्ही सकाळी जाताना सांगून का गेला नाही? सर मला वाटत होतं की सकाळी कोणाला तरी सांगून जावं, पण सगळे एकदम गाढ झोपेत होते म्हणून मी कोणाला डिस्टर्ब केले नाही आणि न सांगताच गेले. त्यासाठी सॉरी. पुढच्या वेळेपासून असं नाही करणार. बघा, मी म्हणलो होतं ना मी निर्दोष आहे. बर, सॉरी, चूक झाली. जा जा, लॉलीपॉप सगळं. चला सर, 10 वर्षाच्या करिअर मध्ये पहिल्यांदा एवढा मोठा मोय झालाय. चला. काळजी घ्या.